पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो अहो अनिल, होता माझ्याकडे नंबर, त्या नंबरवर फोनही केला होता मी, पण बंद येत होता फोन, म्हणून हा सगळा उपद्व्याप करायला लागला ना मला। मिळाला, नेत्राच्या फोन मधनं मिळवलाय मी तो नंबर। करणारच आहे फोन तिला, एकदा केलाही होता पण बिझी होता तिचा फोन, आता करते। हे बघा अनिल, हेमाला जर आपल्या जाळ्यात ओढायचं असेल तर तिच्याशी बोलावंच लागेल, कारण तीच तो ग्रंथ वाचू शकते, आपल्याला मदत करू शकते। कळतंय का तुम्हाला? मी हेमाचं काय करायचं ते बघते, तुम्ही ग्रंथ नीट सांभाळा, लक्ष ठेवा जरा। हां? बाईसाहेबांनी अचानक तन्मयला हेमाबद्दल का विचारलं असेल? पुन्हा काही गोंधळ तर झाला नाहीये ना? नक्की काय आहे बाईसाहेबांच्या मनात? हिचा फोन? हॅलो हेमे। बोला महाराणी, काय म्हणताय? महालातून फोन केला असाल ना? हेमे कधीतरी सरळ बोल। अच्छा, इथे तुझ्यामुळे मला बेळगावला येऊन राहावं लागतंय आणि तू मला म्हणतेस की मी सरळ बोलू तुझ्याशी? हे बघ, एकतर हे जे काही झालं ना त्याला तू स्वतः जबाबदार आहेस। तू नीट वागली असतीस ना तर ही वेळच आली नसती। आणि मुळात मी इथे पुण्याला आहे म्हटल्यानंतर आई आबांना तुझी जास्त गरज आहे, तू तिथे असायला हवंस। त्यामुळे हे सगळं तू ओढवून घेतलंयस हे लक्षात ठेव आणि आत्ता तरी नीट वाग। झालं का? नेत्रा देवीचं प्रवचन सुरू झालं? बरं, मी काय सांगते ते नीट ऐक। आता काय आहे? हे मी तू जरा सावध राहा। म्हणजे तू सावध राहा एवढंच म्हणायचंय मला। बोलली, काळ्या जिभेची बोलली। आता जर माझं काही वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तू असणार आहेस, कारण तू म्हणतेस की माझं वाईट होणार आहे। हे मी काय पद्धत ही बोलायची? आणि मी का तुझ्या वाईटाचा विचार करेन? इतकी वर्ष झाली तू ही अशीच वागतेस। मला फक्त एवढं म्हणायचंय बाळा की तू सावध राहा, काळजी घे स्वतःची। ठेव, तू फोन ठेव, मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये। ठेव। आता माझं अजून काय वाईट होणार आहे ना काही कळत नाहीये। तर आधी तिथे भिकाऱ्यासारखे दिवस काढायला लागतायत। मौज नाही, मज्जा नाही, पैसा नाही, काहीच नाहीये। शी। हॅलो, कोण? कशी आहेस हेमा? कोण बोलतंय? ओळखलं नाहीस मला? रुपाली राजाध्यक्ष, तन्मयची आई। काय अगं, आहेस कुठे तू? म्हणजे त्या सगळ्या प्रकारानंतर, त्या दिवसानंतर फोनच नाही तुझा। नाही, ते हे मी, बोला ना, काय झालं मॅडम? नाही, तू कशी आहेस? मी बरी आहे, माझं काय चाललंय। हो ग, अगदीच समजू शकते मी। तुला काही तुझ्या बहिणीसारखा ऐशो आरामात नाही जगता येत ना। बरं ऐक, जे झालं ते झालं, पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी मिळायला हवी। मला कोण आणि का संधी देणार ना? अगं, का नाही मिळणार तुला संधी? तुलाही वाटत असेल ना की आपलं सगळं व्यवस्थित व्हावं, आपण छान काम करावं, चांगले पैसे मिळावेत। हां? हो। मग
मुलीसारखी आहेस ग माझ्या तू. तुझे असे हाल झालेले नाही बघवत मला. ऐक, माझं एक काम करशील ना तर तुला महिन्याला 20-25 हजार मिळतील. नाही नाही, नको नको. ए अगं, असं काय करतेस? लक्ष्मी समोरून चालत येते, नाही काय म्हणतेस? लोकांना टाचा घासायला लागतात, वणवण फिरावं लागतं, जीव जातो त्यांचा पैसे पैसे करण्यात. असं नाही म्हणू नये ग पैशाला. नाही, ते मागच्या वेळेला थोडं. हे बघ, तन्मय आणि तुझ्यात जे काही होतं ना ते विसरून जा. ते झालं, संपलं ते. आता नव्याने सुरुवात कर ग हेमा. हे बघ, पहिल्याच महिन्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये देते तुला. 2 मिनिटात पैसे येतील तुला याच नंबरवर. खरंच? हो अगं, पण पैसे आले ना की लगेच निघ बाई. म्हणजे कुठल्याही गाडीने निघ, अगदी टॅक्सी केलीस तरी चालेल, पण निघ आणि पुण्यात पोहोच. अगं हेमा, हे बघ, मला माहित नाही आत्ता तू कुठे आहेस, तू काय करतेस, पण मला अगदी मनापासून वाटतं की तुला चांगलं आयुष्य मिळायला हवं. म्हणजे तुझ्या बहिणीसारखं ऐशोआरामात जगता आलं पाहिजे तुला, सुखाने राहता आलं पाहिजे, व्यवस्थित पैसे कमवता आले पाहिजेत, हो की नाही? आणि एक गोष्ट, ह्या बोलण्यातलं एक अक्षरही कोणाला कळता कामा नये. ये लवकर. गाडीत बसलीस ना की फोन कर, वाट बघते मी. त्या मीटिंगला मुंबईला जायचं आहे आपल्याला. आणि बॉडीगार्डला सगळीकडे सोबत यावं लागतं. सो आपण फ्लाईटने मुंबईला जाणार आहोत. तू विमानात पहिल्यांदाच बसशील ना? हो. मजा येईल तुला. इट विल बी अन एक्सपिरियन्स फॉर यू. मला विमानात भीती वाटे
शी वाट. अरे कुठे गेलं? मी तिकडे येते. ये. साहेब, काय बोलत होता तुम्ही? तू मेसेज केला असतस तरी चाललं असतं. हे काय कधी कधी मजा येते ना इथल्या इथे मेसेजवर बोलायला. पण ते असं फोनवर पटपट लिहिता येत नाही मला, म्हणून मग. एनिवे, उद्या आपण मीटिंगला जातोय आणि आपल्याला विमानाने जायचंय. रात्री यायला थोडा उशीर होईल. बर. तू पहिल्यांदा विमानाने चाललीयस, भीती नाही वाटणार? खूप भीती वाटणार आहे. मी मेसेजमध्ये तेच लिहून पाठवत होते. डोंट वरी. त्या दिवशी कसा मी तुझा बॉडीगार्ड बनून तुझ्या बरोबर आलो होतो, तसाच उद्या पण येईल. मग तर नाही वाटणार ना भीती. पण हे छान आहे ना, कधी तू माझी बॉडीगार्ड, कधी मी तुझा बॉडीगार्ड. सो रेडी राहू द्या. तुम्हाला माहितीये, मी कधी जवळून विमान बघितलं पण नाहीये. मित्रा, तुला सांगतो, जेव्हा मी पहिल्यांदा विमान बघितलं होतं ना, तेव्हा मला असं झालं होतं मी कधी एकदा विमानात बसतोय. आय जस्ट वॉन्टेड टू फ्लाय. आदू, आदू, परत विमान घेतलंस तू ते? आई पकड मला. बास आता बाळा, मला किती पळायला होतोस तुझ्या मागे घरभर. आई तू मला पकडूच नाही शकत. बास आता, ते विमान खाली टाक. हे विमान माझ्याकडे असलं ना तर मी खूप फास्ट पळतो. तू नको, ऐक माझं. ओरडी ना मी आता तुला. मित्रा, काय होतंय? मित्रा, मित्रा. आदू, आदू, आता बास. आता मी ओरडणार आहे तुला. नको ना पळवू मला. काय रे असं करतो? बास झालं आता. एक तर तू हल्ली रोज उशिरा झोपायला लागलास. चल जा झोपायला लगेच. आई मला विमान खेळायचं. उद्या खेळ ना मग. नाही आता खेळायचं. आदू, तू हल्ली रोज उशिरा झोपतोयस. जा जाऊन झोप बरं वेळेवर. नाही मला विमान खेळायचंय. अरे उद्या खेळ ना बाळा. नाही आताच खेळायचंय. असं नको ना, हट्टीपणा नको करू आदू. मला माहितीये तुझं हे खूप आवडतं खेळणं आहे, पण बर ओके, मला एक सांग, तुला मोठं झाल्यानंतर मोठ्या विमानात बसायचंय? हो. हो की नाही? मग त्यासाठी तुला आत्ता वेळेवर झोपावं लागेल. कारण तू वेळेवर झोपलास तर सकाळी वेळेवर उठशील, अभ्यास करशील, मोठा होशील आणि मग मोठ्या विमानात बसशील. आई तू खऱ्या विमानात मला बसवशील? हो बसवीन ना. प्रॉमिस? प्रॉमिस. मित्रा, आई हा विमान नीट ठेव. मला हा खूप खूप आवडतो. नीट सांभाळून ठेवते. पळा पळा पटकन.
नेत्रा, 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 हे तर माझं लहानपणीचं खेळणं आहे. या विमानाने मी खूप खेळायचो, पण नेत्राला हे विमान कसं मिळालं आणि ते विमान इथेच आहे हे नेत्राला कसं कळलं? नेत्रा, काय करतेस तू? साहेब हे तुमचं विमान आहे ना? तुम्ही लहानपणी खेळायचात ना या विमानाने? नेत्रा, काय चाललंय तुझं आणि इथे का आलीस तू? साहेब सांगा ना, हे तुमचं विमान आहे ना? नेत्रा, तू आधी बाहेर चल. साहेब मी फक्त बाहेर चल. साहेब दीड वाजलाय, अजूनही हेमाचा फोन नाही आला. निघाली असेल ना बया, पोचेल ना उद्या. हां हॅलो, बोला ना मॅडम. निघालीस का? हो मी गाडीतच आहे. हा मी निघाले ना तेव्हा तुम्हाला मी फोन लावला होता, पण तुमचा फोन लागला नाही. बर, मॅडम ते गाडीचे पैसे तुम्ही द्याल ना? देणार, खूप पैसे देणार तुला. आधी येशील की नाही? हो मी पोचल्यावर तुम्हाला फोन करते. फोन नाही, मेसेज कर, सकाळी भेटू. बरं चालेल. नेत्रा, काय होतंय तुला? तुला अजूनही काही त्रास होतोय का? नाही साहेब. साहेब तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. सांगा ना, हे विमान तुमचं आहे ना? नेत्रा, मला आधी सांग, तू स्टोर रूम मध्ये का गेली होतीस?